शारदीय नवरात्री आणि विजयादशमीनंतर अनेकांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असंही या पौर्णिमेला म्हटलं जातं। वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। तर यावर्षी शरद पौर्णिमा सण हा 2 दिवस साजरा केला जाईल अशी मान्यता आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचे थेंब पडतात। या रात्री चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो, ज्यामुळे ही रात्र अत्यंत खास मानली जाते। हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी केली जाते, ज्यामुळे ही रात्र अत्यंत खास मानली जाते। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे। कोजागिरीचे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे। यंदाची कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल। पूजेसाठी आणि व्रतासाठी शुभ वेळ आपण पाहून घेऊयात। पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी समाप्ती ही 7 ऑक्टोबर सकाळी 9:16 होणार आहे। चंद्रोदय 6 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 5:27 होणार आहे आणि कोजागिरी पूजा मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर रात्री 11:45 ते 7 ऑक्टोबर रात्री 12:34 पर्यंत असा 49 मिनिटांचा आपल्याला पूजेसाठी वेळ मिळणार आहे। तर या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्त करण्यासाठी या दिवशी काही खास विधी आणि पूजा केली जाते। या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केली जाते। तिची 8 रूपे आहेत ती धनलक्ष्मी, राजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, कमलालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी। मातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे। घरातील मंदिर स्वच्छ करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला पूजेची तयारी करायची आहे। यासाठी एका पाटावरती आपल्याला लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरायचं आहे। त्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णूजींची आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे। मूर्ती नसेल तर असा व्हिडिओमध्ये जसा फोटो दाखवलाय तसा फोटो तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता। फोटोला सर्वप्रथम फुलाच्या साहाय्याने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि फोटो स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत। पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, गजांत लक्ष्मी आहे। तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक म्हणून एक सुपारी घेऊ शकता। चंद्रदेवाची एक आणि कुबेराचे प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। कलश मांडणीसाठी आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण कलश स्थापना करणार आहोत। ताजी फुलं घ्यायची आहेत आपल्याला, विड्याची पानंही घ्यायची आहेत। आता एका ताटामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी, पंचामृत, आपल्याला तांदळाची खीर बनवून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यासाठी फळंही लागणार आहेत आणि अक्षदाही आपल्याला घ्यायच्या आहेत। तर चौरंगाच्या भोवती आपल्याला छान अशी सर्वप्रथम रांगोळी आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्रदेव, कुबेरदेव यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते। त्यामुळे शक्यतो हा उत्सव आपण सर्वांनी घरीच करावा। वरील सर्व देवता या दिवशी पृथ्वी तलावरती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य आवडतो। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी आहे ती वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ आणि फलदायी मानली जाते। तर शरद पौर्णिमेचे व्रत आपल्याला या दिवशी करायचं आहे। ज्यांना पौर्णिमेचं व्रत चालू करायचं आहे त्यांनी या दिवसापासून म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही पौर्णिमेचं व्रत चालू करू शकता। सर्वप्रथम आपल्याला फोटोसमोर अक्षदांचं आसन देऊन आपल्याला इथे 2 तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत। आपल्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तरीही आपल्याला इथे पूजेमध्ये असा एक कलश मांडायचा आहे। तांब्याचा किंवा पितळेचा एक तांब्या घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून 1 रुपयाचं नाणं, 1 फूल, हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला त्याच्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यावरती विड्याची अशी 5 पानं ठेवून
त्या तांब्यावरती आपल्याला स्वस्तिकाचं चिन्ह बनवून त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आपल्याला त्यानंतर अजून एकदा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे। अक्षदांच्या आसनावरती आपल्याला हा कलश आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला विड्यांच्या जोड पानावरती आपल्याला भगवान गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे। तर विड्याची 2 पानं ठेवून त्याच्यावरती आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत। त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू चंदन फूल अक्षदा ह्या समर्पित करून आपल्याला गणपती बाप्पांचं आवाहन करून पूजेला सुरुवात करायची आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे। पूजापूर्वी पौर्णिमेचा असा एकत्रित मंत्र नाही, पण लक्ष्मी आणि धनप्राप्तीसाठी जपले जाणारे काही विशिष्ट मंत्र आहेत, जसे की ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः। तर अभिषेक घालताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री सूक्ताचा आपल्याला जप करायचा आहे। तसेच धन आकर्षित करणारा कुबेर मंत्र आणि धन वर्षाव करणारा लक्ष्मी मंत्र, तुम्ही लक्ष्मी मंत्राचा उच्चार करू शकता किंवा कुबेर मंत्र जपू शकता। ओम श्री महालक्ष्मी नमः या लक्ष्मीचा महत्त्वाचा मंत्र आहे, ज्याचे पठण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं। तर अक्षदांच्या आसनांवरती आपल्याला लक्ष्मीची मूर्ती इथे स्थापित करायची आहे। हळद कुंकू चंदन इत्यादी आपल्याला आणि अक्षदा आपल्याला माता लक्ष्मीला समर्पित करायच्या आहेत। फुलं वाहून हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला कुबेर देवाची अशी एक सुपारी विड्यांच्या जोड पानांवरती आणि अक्षदांच्या आसनावरती आपल्याला कुबेर देवाची मूर्ती अशी ठेवायची आहे। तांदळाच्या राशीवरती जो आपण पाण्याने भरलेला तांबा किंवा गडवा, त्यात आपल्याला आंब्याचा ढाळा किंवा विड्याची पानं ठेवायची आहेत। ते म्हणजे इंद्राचं प्रतीक आहे। चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल किंवा अक्षदांचा भरीव गोल आपल्याला इथे मांडायचा आहे आणि त्याच्यावरती चंद्रदेवांचं प्रतीक म्हणून आपल्याला त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे। कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख असतो, म्हणून यावेळी चंद्राचे रूप साजरे पाहायला मिळते। तर या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावी पूजा केली जाते। तसेच चंद्रप्रकाशाचे प्रतीक म्हणून दुधाचे प्राशन केले जाते। तर आता ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला चंद्रदेवाचे दर्शन होणार नाहीत। अशा पद्धतीने चंदनाचा किंवा तांदळाचा आपल्याला असा भरीव गोल काढून चंद्राचे प्रतिकृती म्हणून याची पूजा करायची आहे। त्यानंतर इथे माता लक्ष्मीचं आसन म्हणून मी इथं अक्षदांवरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे। त्याच्या भोवती आपल्याला अशी कमलगट्ट्याची माळ ठेवायची आहे। माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींची आपल्याला त्यांचा समावेश करून त्याची पूजा करायची आहे। तर ही पूजा आपल्याला मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात आपल्याला 12 नंतर करायची आहे। तर 11:45 ते 12:34 पर्यंत 49 मिनिटांचा आपल्याकडे वेळ आहे। पूजा करून आपल्याला दुधाचं भांड चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे। आपल्याला या पूजेच्या वेळामध्ये दुधाचे भांडे ठेवून 4ही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे। या दिवशी दुपारीच आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे। त्यात एक तुळशीपत्र आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा आहे। मध्ये आपण ज्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्या दरवर्षी आपल्याला त्याच पूजायच्या आहेत। कोजागिरीस त्याची पूजा करायची आहे। 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। त्याच्यामध्ये स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ आपल्याला जप करायचा आहे। तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे। हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम असतो। लक्ष्मी म्हणजे श्री शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागरूक माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही।
तेही महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे तेही पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, कोण जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलं. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवरती फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो, यावरून ते नाव रूढ झालेले आहे. प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध, तांदूळ, साखर, मखाना इत्यादी पदार्थाची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात आणि ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोक निरोगी राहतात. विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आदींचे पठण करणं देखील शुभ मानलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर, देवांचा राजा इंद्र आणि ऐरावत यांची पूजा शास्त्रात सांगितली आहे. भगवान हनुमानाचे देखील पूजा या दिवशी केली जाते. एखाद्या भक्तानं शरद पौर्णिमेला महालक्ष्मीची मनापासून पूजा केली तर देवी लक्ष्मी त्याला आयुष्यभर आशीर्वाद देते. धनप्राप्तीसोबतच हा दिवस सुख आणि भाग्यही वाढवतो. देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते, तर या दिवशी खिरीचा प्रसाद बनवून देवी लक्ष्मीला तो अर्पण करायचा आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करणं अत्यंत पुण्यकारक मानले जाते. घरात आलेल्या सवासनं महिलेला कधीही रिकाम्या हाताने या दिवशी पाठवू नका. तिची ओटी भरून तिला वस्त्र, फळे आणि दक्षिणा द्यावी. या दिवशी काय तर प्रत्येक दिवशीच मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार आणू नयेत किंवा कोणाशीही वादविवाद करू नयेत. रागावरती नियंत्रण ठेवाने आणि या दिवशी चुकूनही कर्ज देणं घेणं टाळले पाहिजे. असे केल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो आणि आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता असते. या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न म्हणजे मांसाहार किंवा मद्यपान करू नये. या दिवशी शक्य असल्यास काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत. कोजागिरी पौर्णिमेला म्हणाल तर आपल्याला काही कपड्यांचे पर्यायही आहेत, ज्यामध्ये पांढरा किंवा सोनेरी रंग शुभ मानला जातो, जे चंद्रप्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार कोणताही रंग तुम्ही या दिवशी वापरू शकता किंवा घालू शकता. तर या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपल्याला भोजन करायचं आहे. मंदिरामध्ये खीर व इतर वस्तू आपल्याला दान करायचे आहेत. या दिवशी पूर्ण रूपाने पाणी आणि फळ ग्रहण करून तुम्ही व्रत करू शकता. व्रत करणे शक्य नसल्यास या दिवशी सात्विक आहार ग्रहण करायचा आहे. शरीर शुद्ध आणि रिकाम्या पोटी असल्याने आपण योग्यरित्या अमृतप्राप्ती करू शकाल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.